शिवराय जय ओबीसी बोला. जय श्रीराम. कोण आपण हर्षवर्धनराव बोलता का? हो हर्षवर्धन बारोकर बोलतोय. जालन्यातून बोलतो मला भाईनान राजमस्की. हो बोला. काही नाही, आता रेकॉर्डिंग बघितली होती ते महेश डोंगरेची तुमची. हम्म. ते 35-35 हजाराचे पुतळे बनवले. येस. हा, कोणी बनवले 35-35 हजाराचे पुतळे? अवधे डोंगरेंचा ते काय ते बाळे आवारेंचा इतिहास ते पार केस कम्प्लीट 12 भानगडी सगळे झालेत की पेपरला आलंय की सगळं टीव्ही 9 ला टीव्ही सगळ्याला आहे ना ते. आता ऐका ना, जरा रिस्पेक्ट न बोला ना. बाळे आवारे काय आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट न बोलायला लागलो? जरा चांगलं अहो नाव घ्या. तुम्ही ज्या महाराजांच्या पुतळ्यांचा अवमान तुम्ही- करणाऱ्या माणसाला जर राजे हा शब्द वापरत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव वाटते. मस्के पाटील, महाराजांना मानणारा आम्ही सुद्धा 18 पगड आलुतेदार बलुतेदार आहे. काय तुम्ही त्या बाळराजे आवरेल त्याला राजे म्हणता, तो राजे म्हणायच्या लायकीचा नाहीये. त्यांनी जर महाराजांचे पुतळे 35,000 रुपयांनी बसवले असतील ना आणि समाजाला 1.5 लाखांनी वाटलेत, जर ऐका त्याच्या ना, ऐका ना, महाराजांच्या पुतळ्या मागे जर त्याला मलाईच खायची होती तर त्यांनी ओरिजिनल पुतळे जरी बसवले असते आम्हाला काही राग नसता किंवा लोभ नसता वाटला. चांगलं कार्य आहे. महाराजांच्या पुतळ्याला आम्ही आजपर्यंत 18 पगड आलुतेदार बलुतेदार आडवा नाही आला. बरं ऐका परंतु ना, जाणून बुजून ते निर्माण करणाऱ्या जागेवरती देवस्थानाच्या ठिकाणी बसवणं योग्य नाही. आता मग आमचं ऐका ना. आता हो ऐकतो बोला. ते 35-35 हजार पुतळे बनवून त्याने 1.5 लाखाला विकले. काय प्रूफ आहे तुमच्याकडे? तुम्हाला मी प्रूफ मला व्हॉट्सअपला हाय करा, सगळं डिटेल पाठवतो. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पण हाय करतो भाई. ऐक ना, मी जालन्यातून बोलतो, त्याच्या गावा शेजारी माझं गाव अहो जवळ आहे. जालन्यातच रेड पडली, त्याचा कारखाना सील केलाय. मी अरे भैया माझ्याच तुमच्याच गावात कारखाना जर सील केलेला तुम्हाला माहित नसेल पाटील तर किती मोठी शोकांतिका आहे. अरे भैया तुला ऐकून तर घेतो, कारखाना ज्याचा आहे का ते आवारे पाटलाच्या जागा दिली, ते माझा पाहुणे. तू माझा ऐक. मी तुमचंच ऐकतोय की पाटील का माझं सांगतो तुम्हाला? माझ्या गावात ते स्मारक बसवलेले मी आणून बसलेले. ऐका ना, स्मारक बसवलं तुमचं अभिनंदन, मला काय प्रॉब्लेम नाही. ऐका ना, तुम्ही जर म्हणता उत्कृष्ट दर्जाचे नाही आतापर्यंत आता माझ्या गावात झाले 1-2 महिने बसवलेले स्मारक. ऐका की मी तुम्हाला सगळी डिटेल पाठवल्यानंतर तर तुम्हाला समजन काहीच नाही भैया. यार मी सोबत दे, मला चट माहितीये जातीवाद कोणी पेटवला. मी काय सांगतोय? तू 2 दिवसात महाराजाचं स्मारक ज्यानं बसलं त्याला जातीवाद म्हणाला. जरांगे पाटलांनी जातीवाद पेटला हे कुठे माहितीये? आता त्या माणसाला तुम्ही टार्गेट करायला राहिले बाळराजे आवरे पाटलाला. आता तुम्ही पाटील तुम्ही मेन मुद्द्यावर त्याला ऐका. आता जरांगे पाटील स्वतः काय म्हणतोय की बाळराजे आवारे आमचा नाही. जरांगे पाटलाची टीप बाळराजे आवारेला टार्गेट करते, बरोबर? की तो माणूस आमचा नाही, तो माझ्या बरोबर फोटो काढलेत, म्हणजे तो माणूस माझा झाला का? म्हणजे खरा जातीवाद कोणी पेटवला? जरांगे पाटलाने पेटवला की बाळराजे आवारेने पेटवला? हे तुम्ही सिद्ध करायचं आता. तुम्ही सांगायचं तुम्ही. आता मला तर वाटतंय बाळराजे आवारेने पुतळा बसून पेटवला. मग कोणी पेटवला? जरांगे पाटलाने पेटवलेले. येस, जरांगे पाटलाने पेटवला. मग बाळराजे आवारेंनी त्या जरांगे पाटलाला कशाला पुजायला ते 200 पुतळे आणले? त्यावेळेस मान द्यायचा होता. तू ऐक ना. हॅलो, हा बोला. आता आम्हाला माहिती तुमच्या गावात काय राजकारण चालू आहे, काही नाही. तुम्ही कोणत्या जागेवर बसवा राहिले? आता आमचं द्यायचं काम आहे, आम्ही दिला. हा, आपण दिल्यानंतर ऐका ना, बाळराजे तुमचे जे आहेत, तुमचे ते तुम्ही त्यांना राजे म्हणता, त्यांनी एवढं हे करायचं नव्हतं त्यावेळेस. हायलाईट जवळ जागा तिथं नाही तर दुसरी काय बसवा, वाद झाला नसता, सगळा विषय बाहेर नसता आला. तोडगा काय निघला होता? तू ऐक ना, तोडगा काय निघला होता? तिथले शिवभक्त काय म्हणे की बाबा ही जर जागा याची नाही, महाराजाची याची या मंदिराची जर नसली तर इथं राहून द्या, जर असली तर मंदिराच्या इथून उचली तर दुसरीकडे बसवतो. अहो नंतर तुमच्या समाजात ऐका मनोज जरांगेला जर निजाम म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही तिथे येऊन देता का? कुठं? त्या मनोज जरांगे जवळ येऊन देऊ ना. हा, येऊन देणार का? त्याचा सन्मान करतान का त्याला आदर करतान? करू त्याचा आदर करू. त्याला काय मोठा मोठा नाही, गरीब असू द्या. मोठा असा म्हणून नियम नाही. मोठा असल्यामुळे तुमच्या जवळ येणार का? गरीबाला तुम्ही बाजूला हाकलून देणार का? अहो गरीब म्हणून मोठाही समान असतो आमच्याकडे, त्यामुळे त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं म्हणून त्याला हाकलून दिलं. विषय काय केलं? मला एक सांगा, त्या पवन तुम्ही समाजाला पुढे घालून पोट निवडणुकीत फॉर्म भरायले आमच्या गांडीत मोठा म्हणून पाटील फॉर्म भरलाय. तुमच्या जरांगे पाटला सारखं नुसतं भरायचं ना, आपल्या समाजाच्या गांडीत लाकडं घालायचे असले नाही धंदे केले. लक्षात असू द्या. आमच्या जरांगे पाटील म्हणू नका, आमचं कोण नाहीये, आम्ही वैयक्तिक तू नका. पावर पाटील चुकीचा जाती जातीत वाद लावतोय. तुमच्या म्हणण्यानुसार पुढे जाती कोणी वाद लाविला? मग ते काय गोपीचंद पडळकरला शिवाय बिवाय द्यायची काय गरज होती का? तू धनगर आहे का तू? अहो मी धनगर असू नाही तर कोण असू, मी ओबीसी पहिला. सगळे तुम्हाला प्रूफ देतो. जाणून बुजून नाही राव. तुम्ही महाराजांचा अवमान करणार, परत आव्हान असली सिस्टीम आहे तुमची. जाणून बुजून तू जाणून बुजून नाही. अरे दाद्या, तू आहे ना, तू जरा कुठेतरी चांगल्या लोकांचा आदर्श घे. महाराजांनी काय केलं, आपण काय करतो? तुला बुद्धीची किव येते मला पाटील. तुझ्या बुद्धीची किव येते पाटील मला. किव तुला कळतं का आपण काय बोलतोय ते?
तुम्ही बाहेरची आम्ही आमच्या बाहेरची तालुक्यातून नाही आम्हाला अरे, राजकारण नको शिकवू. आम्ही बाहेरची काय आम्ही काय पाकिस्तानातून आलो काय रे? पाकिस्तानाचे नाही, तुम्ही बाहेरचे अरे बाहेरचे म्हणजे कुठले? बाहेरचे म्हणजे कुठले काय? महाराष्ट्राच्या बाहेरचे काय आम्ही? महाराष्ट्र बाहेरचे म्हणलं तुला, तू बाहेरच्या जिल्ह्यातला आहे ना. अरे जिल्हा म्हणजे यार महाराष्ट्र राज्य आहे माझं, आणि आता पहिल्यांदा मला मी माहिती इंडियन आहे. आहे, मी कुठेही जाऊ शकतो येऊ शकतो. बाहेरचे मला नको माहिती आहे. म्हणू, बाहेरचे नको म्हणू, आपल्या ह्याच्यातला म्हण. अरे एवढंच बोल, बाहेरचे नको बोलू. आमच्या अरे जिल्हा तालुक्यातून- वेगळा आहे, अरे जिल्हा आमच्या बदले एवढं तालुक्यात- सांग. अरे आमच्या बाहेरचे नको म्हणू. तालुक्यातून तो आम्हाला न्याय शिकायला लागला. मग तो आमच्या तुमचा गावात तालुका झाला. कशाने झाला? तुमचा नाही, तालुका कशाने झाला झाला? तो महाराष्ट्र माझा आहे. आता महाराष्ट्र साराच आहे आम्हाला माहिती आहे. काय म्हणला? महाराष्ट्र साराच आहे आम्हाला माहिती आहे. तू मग तालुक्यातून महाराष्ट्र आला, तुझं बाहेर एकटाच जाऊन जिल्ह्यात आम्हाला कसं काय? जसं तुम्ही पाया आवर आहे, महाराजांना ऐक पाया आवर आहे, ना, ऐक ना, हे जसं तू तुझी लायकी नाही महाराजांना भैया. अरे तुझी लायकी नाही कळलं ना? तू बिन लायकीचा किती लायकी जाते मला कळतंय. बाळराजा त्या बाळ्याला जर तू राजा करत असेल ना, तर तुझ्यासारखा भिकार पाटील मी बघितला नाही. कळलं का? तुला अरे कळतं का भिकार आहे, राजा कोणाला भिकार आहे? आहे, ऐक अरे ना, तू तू- भिकार आहे, तुझं विचारून कोण? भिकार आहे, तुझं स्वतःचं वैयक्तिक. तुला भिकार अरे कोणाला तुला राजा करावं ते चार कळतं का? दिवशी- त्या तुला बाळराजा चार दिवशी- त्या बाळ्या भिकाराला तू राजा करतो का? त्याला तुला आखलीचा चार तपास आहे का? त्याला आखलीचा तुला- तपास आहे का? त्याला आड म्हणता उभार कळतं का? त्याला काय करावं ते कळतं का? ऐक ना तुझ्या अरे तू गपला का तू सांगतो. येडा? तुला मी एक सांगतो, तुला काय म्हणला जालन्यात काय? जाणलं ये मग तुला भेटतो अरे मी. तुला जालन्यात नाही, कुठं पण भेटू, काही विषय नाही. अरे तुझ्या खरं काय- ऐकायचं आणि खरं पचवायची ताकद ठेवायची. कळलं का? तुझ्या ऋषिकेशराव गाडीत दम मस्के पाहिला. पाटील गाडीत नाही, गाडीत दमे म्हणून तुझ्या सारख्याला कोलतोय मी, आणि त्या वाडराजे ते मया डोंगराला कोलतोय मी. कळलं का? त्या बाळ्या अरे- एड झालेला मयाला, समजलं ना? अरे त्यामुळे तू तुझ्या आहे ना, तू गाडीत जरा नाही शांत राहा. तू जरा शांत राहा. तुझ्या बुद्धीची किव होती, तू किती छान आहे ते हा. कळलं मला. ठेव हा. घरचं काम धंदा बघ. घरचं काम धंदा नाही भिकार ठेव, होता तू ठेव. दादा. मंडळी, आता जी तुम्ही ऑडिओ क्लिप ऐकली आहे ते ऑडिओ क्लिप आहे ओबीसी कार्यकर्ता आणि बाळराजे आवारे पाटील यांच्या समर्थकामध्ये झालेल्या संभाषणाची. यामध्ये बाळराजे आवारे पाटील यांच्या समर्थकाचं म्हणणं आहे की बाळराजे आवारे यांनी स्मारक बसवून जातीवाद वाढवला नाही, तर जातीवाद मनोज जरांगे पाटील यांनी वाढवला आहे, असं देखील बाळराजे आवारे यांच्या समर्थकाकडून म्हणण्यात येत आहे. तरीही कव्हरेज.com या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.